तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आणि आता सध्या फेब्रुवारीचा महिना चालू आहे। गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की आंब्याची फुलं कशी दिसतात। आता त्या फुलांवरती जे आहे ते पॉलिनेशन देखील झालेलं आहे आणि सेटिंग झालेली आहे। तर आता आपण पाहूया की कशा प्रकारे जे आहे ती फ्रूट सेटिंग आपल्याला दिसून येते आहे। तर मित्रांनो, आता हे पहा, हे वटाण्याच्या आकाराचे आपल्याला अशी जे आहे ती फळं लागलेली आता दिसत आहेत आणि ह्या पूर्ण मोहरावरती हळूहळू आहे ती आता फ्रूट सेटिंग होत आहे। तर मित्रांनो, आंब्याच्या बाबतीमध्ये कसं असते की जेव्हा एका पॅनिकल वरती फळं लागायला चालू होतात तेव्हा पूर्ण पॅनिकल वरती जे कोणत्या जे हर्माफ्रोडाइट फुलं असतात ती फर्टिलाइज होतात आणि त्याच्यापासून फ्रूट तयार होते। आणि मग ते हळूहळू जे आहे ते फ्रूट मोठं होत जाते आणि त्यांच्यात मध्ये कॉम्पिटिशन होते। एकाच पॅनिकल मध्ये दोन फ्रुट्स मध्ये कॉम्पिटिशन होते आणि जे फळ हे जास्त चांगलं असते किंवा टिकते ते राहते आणि दुसऱ्या फळाला ते पाडते। तर अशाने नुकसान असं असते की जे न्यूट्रिएंट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते डिस्ट्रीब्यूट होत जातात, विभाजित होत जातात आणि त्यामुळे जे आहे ते एकाच फळावरती पॅनिकलचं पूर्ण न्यूट्रिशन हे कॉन्सन्ट्रेट नाही होत। तर त्यासाठी आपण काय करतो, तर त्यासाठी आपण थिनिंगची जी प्रक्रिया आहे ती करतो। आता ती प्रक्रिया काय असते ती मी तुम्हाला दाखवतो। हे पहा मित्रांनो, हा जर आपण पॅनिकल पाहिलात तर या पॅनिकल वरती खूप सारे जे आहेत ते फ्रूट सेट आपल्याला झालेले दिसत आहेत। तर आता ह्या याच्यावरती आपल्याला जे आहे ते थिनिंग आपण कशा प्रकारे करू शकतो। तर सर्वप्रथम म्हणजे जो मेन ब्रांच आहे जिकडून हे येते, हे बघा, ही जी आहे ही मेन ब्रांच आहे। इकडून सर्व जे आहेत ते न्यूट्रिएंट पुढे येत आहेत आणि जर आपण ह्याच्यामध्ये काही सुकी फुलं देखील आहेत, जर आपण ह्या मोहराला जे आहे ते जर अशा प्रकारे जर शेक केलं, ठीक आहे, तर ह्याच्यातली जी आता आपण पाहिलं तर काही जी अशी फळं होती जी टिकणार नव्हती ती पडली। तसंच जे आता हे जे दांड्या आहेत ज्याच्यावरती कोणतेच हे नाहीये, तर अशा दांड्या आपण अशा काढून टाकू शकतो। हे बघा, आता ही दांडी असली तर ह्याच्यावरती आपल्याला जे आहे ते हे दिसत नाही, तर ही दांडी आपण काढून टाकायला पाहिजे। आणि मुख्यतः कसं असते, जेव्हा न्यूट्रिएंट येतात ते इकडून येतात आणि जी सुरुवातीची जी फळं आहेत त्याला मिळतात, म्हणून आपण जी पुढची फळं असतात ती आपण अशा प्रकारे थिन आउट करू शकतो। त्याच्यावर आपण जर हात असा फिरवला आणि जर ती फळं पडली तर मग त्याचं तसंही ती फळं सेट होणार नव्हती आणि ती लवकर पडल्यामुळे ते न्यूट्रिशन त्यांनी कमी ऍब्झॉर्ब केलं, म्हणजे जी इनकॉम्पिटंट फळं होती ती आधीच पडली। याला आपण थिनिंगची प्रोसेस जी आहे याला आपण असं म्हणतो। आता आपण काय करणार आहोत, एका पॅनिकलवरती आपण 1, 2 ते 3 फळं जी आहेत ती ठेवणार आहोत। यामध्ये आपण काय करतोय, जी सर्वात लहान फळं आहेत, अशी फळं जी पुढे कॉम्पिटिशन मध्ये टिकणारच नाहीयेत, तर त्यांना आपण काढून टाकतोय। तर मित्रांनो, हे पहा, फास्ट फॉरवर्ड करता मी ही जी पूर्ण पॅनिकल आहे त्याच्यात जे आहे ते थिनिंगचं जे आहे ते ऑपरेशन केलं आणि याच्यामध्ये बघा, मी हे जे 3 सर्वात मोठी जी फ्रुट्स होती किंवा 3 सर्वात मोठी जी फ्रूट सेट होती ती मी ठेवली आहेत आणि बाकीच्या पॅनिकल वरून बाकी सर्व जे पॅनिकल्स आहे ते काढलेलं आहे। याच्याने काय होईल की जेवढं काय न्यूट्रिशन आहे ते पूर्णतः या 3 फळांवरच कॉन्सन्ट्रेट होईल। तर मित्रांनो, हे पहा, आता हे जे झाड आहे ह्याच्यावरती कशा प्रकारे जी थिनिंग केली आपण, आणि हे पहा, एका ह्याला आपण 2च फळ ठेवली आहेत। तसंच इकडचा पॅनिकल जर आपण पाहिला तरी पण इकडे एकच फळ आहे, तसंच या पॅनिकल वर देखील एकच फळ आपण ठेवले आहे। तर मित्रांनो, अजून एक जो प्रश्न असतो तो म्हणजे जर झाड मोठं असेल तर त्यामध्ये आपण थिनिंग कसं करणार। आता ही जी झाड आहेत ही 10 फुटापर्यंत मेंटेन केलेली असताना माझा हात प्रत्येक जो मोहर आहे त्यापर्यंत पोहोचतोय आणि ज्यामुळे हे जे थिनिंगचं ऑपरेशन आहे ते मी खूप सोप्या पद्धतीने करू शकतो। पण जर झाड मोठं असलं तर काय, तर आपण अशा ठिकाणी आहे जे काठी किंवा एका बांबूच्या उपयोगाने आपण जे मोहर असेल किंवा जी ब्रांच असेल किंवा जी डाळी असेल त्याला आपण जरा शेक देऊ शकतो, जरा त्याला हलवू शकतो, जेणेकरून काय, जी अशी फळं आहेत जी पडणारच आहेत ती लवकर गळून पडतील। ठीक आहे, तर जे मोठी झाडी असतात त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे थिनिंगचं ऑपरेशन बांबूच्या किंवा अशा कोणत्या तरी काठीच्या यानी जी आहे ती डाळी हलवून जे आपण करू शकतो। पण हे जे आपण ऑपरेशन केलं ह्याच्यामुळे काय होईल की जी बाकीची फळं आहेत किंवा जे न्यूट्रिएंट आहेत झाडाचे ते कॉन्सन्ट्रेट होतील एकाला आणि न्यूट्रिएंट हे वेस्ट जाणार नाही किंवा कोणतीच झाडाची जी एनर्जी आहे ती दुसऱ्या कोणत्या फळाला मोठं करण्यात जे पुढे पडणारच आहे अशा ठिकाणी वेस्ट जाणार नाही। तर अशा प्रकारे आपण जे आहे ते थिनिंगचं ऑपरेशन करू शकतो। अशा नवीन नवीन माहिती सोबत भेटत राहूया। धन्यवाद।